आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 चा सराव संच 3.5 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, जर त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण LMN तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोन आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा। आता एकरूप असणारे संगत कोन x चा एकरूप संगत कोन L, x चा L, y चा M आणि z चा N। x एकरूप L, y एकरूप M आणि z एकरूप N। आता प्रमाणात असलेल्या संगत बाजू xy एकरूप LM, yz एकरूप MN आणि xz एकरूप LN। अशा प्रकारे या बाजू प्रमाणात असतात। दुसरा प्रश्न आहे, त्रिकोण XYZ मध्ये xy बरोबर 4 सेमी, yz बरोबर 6 सेमी, xz बरोबर 5 सेमी, pq बरोबर 8 सेमी। जर त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR आणि PQ बरोबर 8 सेमी असेल तर त्रिकोण PQR च्या उरलेल्या बाजू काढा। दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू या संगत बाजू या प्रमाणात असतात। म्हणून मग त्रिकोण PQR मध्ये आपण उदाहरणात दिलेली माहिती लिहिली आधी। त्रिकोण PQR मध्ये PQ बाजू दिली आपल्याला 8 सेमी आणि XYZ समरूप त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे। मग समरूप असल्यामुळे त्यांच्या बाजू या प्रमाणात आहेत। XY छेद PQ, YZ छेद QR आणि XZ छेद PR। कारण दिले आपण समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू या प्रमाणात आपण लिहिले आहेत। आता आपण XY छेद PQ बरोबर YZ छेद QR तसेच XY छेद PQ बरोबर XZ छेद PR या बाजू प्रमाणात आहेत। म्हणून आपण XY छेद PQ आणि YZ छेद QR या बाजू प्रमाणात दाखवल्या आहेत आणि इकडे XY छेद PQ आणि XZ छेद PR या बाजू प्रमाणात दाखवल्या आहेत। आता याच्यात आपण किमती टाकल्या आहेत। XY ची किंमत आपल्याला उदाहरणात 4 सेमी दिली आहे, PQ ची 8 सेमी, YZ ची आपल्याला 6 सेमी, QR दिली नाही आहे तशी लिहून घेतली, XY ची 4, PQ ची 8, XZ ची 5 आणि PR ची दिली नाही म्हणून आहे तशी लिहून घेतली आहे। आता QR ची किंमत काढायची म्हणून QR बरोबर चिन्हाच्या इकडे घेतलं आणि 6 आहे तशी इथे ठेवले। हे 4/8 इकडे घेतले बरोबर चिन्हाच्या तर ते झाले 8/4। त्याचा व्यस्त झाला, 8 वरती आले, 4 खाली आले। PR ची किंमत काढायची, PR इकडे घेतला, 5 आहे तसे इथंच ठेवले, 4/8 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले तर ते झाले 8/4। आता 4 × 4, 4 दूने 8 आणि 6 दूने 12। QR ची किंमत मिळाली आपल्याला 12, 4 × 4, 4 दूने 8 आणि 5 दूने 10 म्हणजे PR ची किंमत मिळाली 10। तिसरा प्रश्न, समरूप त्रिकोणांच्या जोडीची कच्ची आकृती काढा। त्रिकोणांना नावे द्या, त्यांचे संगत कोन सारख्या खुणांनी दाखवा, त्रिकोणांच्या संगत बाजूंच्या लांबी प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा। दोन त्रिकोण काढले आपण, ABC आणि PQR हे दोन त्रिकोण काढले। आता आपल्याला त्यांचे संगत कोन सारख्या खुणांनी दाखवायचे आहेत। आता A कोणासोबत P हा कोन एकरूप आहे। A कोणाला आपण अशी खूण केली तर P कोणाला पण आपण अशीच खूण करणार। हे दोन कोन एकरूप आहेत, संगत कोन एकरूप आहेत। B कोणाशी Q कोन एकरूप असेल। या कोणाला आपण अशी खूण केली तर Q कोणाला पण अशी खूण केली म्हणजे हे दोन कोन एकरूप आहेत। आणि C कोणाशी R कोन एकरूप आहे। C कोणाला आपण अशी खूण केली आणि R कोणाला अशी खुणीने आपण R कोन दाखवला म्हणजे हे दोन कोन एकरूप आहेत। आता त्रिकोण ABC आणि PQR मध्ये आपण संगत कोन एकरूप दाखवले आहेत। खाली A एकरूप P, B एकरूप Q आणि C एकरूप R। आता त्यांच्या संगत बाजू, आता AB छेद PQ, AB ची संगत बाजू आहे PQ।
आता त्यांच्या मापांनी आपण त्या दाखवल्या आहेत. ही 4 सेमी आहे, ही 2 सेमी आहे. आता पहा, एकास 2 या प्रमाणात या बाजू आहेत. पी क्यू जर 2 असेल तर ए बी 4 असेल, एकास 2. आता ए सी ची संगत बाजू आहे पी आर, ती आहे 2 सेमी, ही आहे 4 सेमी. ही 2 आहे, मग त्याच्या दुप्पट ही आहे 4 सेमी. बी सी आहे 5 सेमी, क्यू आर आहे 2.5 सेमी. 2.5 सेमीच्या दुप्पट ही 5 सेमी आहे. म्हणजे बी सी आणि क्यू आर या प्रमाणात आहेत. मग आपण प्रमाणात असलेल्या बाजू खाली दाखवल्या आहेत. ए बी छेद पी क्यू, ए सी छेद पी आर आणि बी सी छेद क्यू आर या आहेत 2:1 या प्रमाणात. अशा प्रकारे आज आपण सराव संच 3.5 सोडवलेला आहे. यानंतरचे सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.